नमस्कार, मी नम्रता मुरकर रिद्धी क्रिएशनच्या किचन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज साठवणीतील मसाल्यापैकी मिरची मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे। चला तर जास्त वेळ न काढता रेसिपीकडे वळूया। अशा प्रकारचा मसाला बनवण्यासाठी ही रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। मी सर्व मिरच्या ह्या डेटा काढून घेतलेल्या आहेत। काही लोक डेट काढतात, काही लोक नाही काढत, पण जर नाही काढलात तर त्याने तुमचा मसाला जो आहे तो फिका किंवा लवकर खराब होण्याची शक्यता आहे, त्यामुळे डेटा काढाव्यात। ही आहे लवंगी मिरची, ही तिखटपणासाठी आहे। ही बेडगी मिरची रंग आणि टेस्ट साठी। ही काश्मीरी मिरची आहे, ही फक्त कलर साठी। त्या मिरची भाजीला किंवा आमटीला दाटपणा येण्यासाठी। ह्या बघा आता कशा सुकल्या आहेत, 3 दिवस उन्हात ठेवून चांगल्या कुरकुरीत झालेल्या आहेत। हे बघा अशी तुटली पाहिजे मिरची, अशी कुरकुरीत। आणि ही रेशमपटा मिरची पण बघा कशी कुरकुरीत झालेली। आणि त्या मिरचीचे डेट काढून घ्यायचे। आता ह्याचे डेट काढलेले आहेत। जेव्हा आणले तेव्हा डेट ह्याचे काढले नव्हते, आता हे काढून घेतले। आता या सर्व मिरच्या डंकावर कुटायला घेऊन जाऊया। उल्वेमधील विश्वसनीय मसाला घर। मिरच्या 3 दिवस उन्हात सुकवल्यामुळे भाजाव्या लागत नाहीत। डंकावरून कुटून आणलेला मसाला बरणीत भरून ठेवायचा आहे। बरणीत भरून ठेवण्या अगोदर एक हिंगाचा खडा बरणीत टाकायचा आणि बरणीत भरून झाल्यानंतर वरती एक हिंगाचा खडा ठेवायचा। तर मंडळी, अशा प्रकारे साठवणीतील मिरची मसाला तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार। लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।